रेयांश सोनियाला म्हणाला, तुझी समस्या काय आहे? इतका ॲटिट्यूड कसला दाखवत आहेस? तू मला आधी सांगितलंच नव्हतं, म्हणून मला दोष देऊ नकोस. मी तुला दोष दिला नाही. मला जे करायचं होतं, जे काही मी केलं ते माझा निर्णय होता. मला कोणाची गरज नाही. रेयांश निघून गेला होता. आज त्याला परत पाठवून दिलं, पण सोनिया आता त्रस्त झाली होती. दिवस जात होते. काही गोष्टी सुधारत होत्या, तर काही अधिकच बिघडत होत्या. अयांशच्या एकटेपणाची जाणीव आता रेयांशला होऊ लागली होती. त्याने सोनियाशी लग्नाबाबत विचारलं तेव्हा ती फक्त एवढंच म्हणाली की तिला बोलायचंच नाही. आणि खरंच ती सत्यच बोलत होती. इकडे शालिनीजींच्या आयुष्यात जे काही बदल झाले होते ते पुन्हा पूर्वीसारखं होऊ लागलं होतं. पण तन्वी नसल्याची उणीव त्यांना खूप जाणवत होती. अयांश ऑफिसमधून घरी आला तेव्हा वीरेनचा फोन आला आणि तो बोलण्यात गुंगला. अयांश, मित्रा, तू ये. मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. अयांश तिथे जायला इच्छुक नव्हता, पण वीरेनने हट्ट धरल्याने शेवटी त्याला मान्य करावं लागलं. रेयांश आता सोनियाशी लग्न करायला तयार झाला होता, पण ती स्पष्ट नकार देऊन बसली होती. तिच्या या नकाराने तो चिडला आणि स्वतःलाच मूर्ख समजू लागला. पण जेव्हा त्याने अयांशला अजूनही तन्वीबद्दल तसंच पाहिलं तेव्हा त्याच्या मनातही गोंधळ सुरू झाला. तो बदलला होता, पण आजही त्याला पाहिल्यावर वाटत होतं की तन्वीला परत आणावं. अयांश 3 दिवसांनी अहमदाबादला जाणार होता. सोनियाशी बोलणं गरजेचं वाटलं म्हणून तो तिला भेटायला गेला. त्याला पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. त्याने आज जाण्याची परवानगी मागितली आणि कुणीही नकार देऊ शकलं नाही. सोनियाला पाहून तो तिच्या जवळ आला आणि गंभीरपणे म्हणाला, चूक तुमच्या दोघांची होती. मग त्याची शिक्षा दुसऱ्याला का? मी माझ्या भावाची बाजू घेणार नाही. जर तुला खात्री आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण एकदा नीट विचार कर. हो, सोनियाने मान हलवली. रेयांशही या सगळ्याने अस्वस्थ झाला होता. तो सोनियाविषयी विचार न करण्याचा प्रयत्न करत होता, पण काही केल्या त्याचा तिच्यापासून लक्ष हटत नव्हतं. एका पार्टीत त्यांची भेट झाली. तिथे सोनिया त्याच्यासाठी खूप चांगली वागत होती. तो म्हणायचा तसं ती लगेच मान्य करायची. ॲटिट्यूड दाखवायचाच आहे तर दाखवत राहू दे. त्याच्या चेहऱ्यावर चिडलेले भाव स्पष्ट होते. आज अयांश अहमदाबादला येत होता. वीरेनने त्याला थेट त्या पार्टीत बोलावलं जिथे तो त्याला घेऊन जाणार होता. एका आलिशान हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती, देसाई टेक्स्टाईल कंपनीच्या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी. अयांशने आत पाऊल टाकलं आणि एक विचित्र भावना त्याच्या मनाला घेरू लागली. त्याच्या धडधडत्या हृदयाची गती वाढू लागली आणि तो अस्वस्थ झाला. मन धडधडतंय असं काहीसं तिच्या उपस्थितीने वाढतंय जसं. वीरेन त्याच्या जवळ आला. अयांश, दोघे बऱ्याच दिवसांनी भेटले होते. अयांश त्याला पाहताच मिठी मारून म्हणाला, चल, इतक्या मेहनतीने आलो. वीरेन हसत म्हणाला, हो, पण तुला बोलण्यात हरवणं शक्य नाही. काही वेळाने वीरेन म्हणाला, आज मी एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे. अरे काय आहे? अयांशने उत्सुकतेने विचारलं. पहिल्यांदा बघ म्हणून तुला इथे बोलावलाय. गेल्या काही दिवसात वीरेनने पाहिलं होतं की तन्वी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. जणू काही त्याच्यासाठी काहीही महत्त्वाचं नाही. तिच्या या वागण्याने तो अधिक विचारात पडला होता. अयांशला वीरेनने सगळ्यांशी ओळख करून दिली आणि तेव्हा अचानक अयांश आणि तन्वीची नजरानजर झाली. जवळपास 5 महिने झाले होते. त्यांना समोरासमोर पाहून दोघेही काही क्षण थांबले. तन्वी काहीशी वेगळी दिसत होती आणि अयांशमध्येही काही बदल झाले होते, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला कळून चुकलं होतं की वीरेन त्याचा मित्र आहे आणि तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. सगळ्यांच्या उपस्थितीत वीरेन आता तन्वीच्या समोर उभा राहिला. अयांश एका अनामिक भीतीने अस्वस्थ झाला आणि जेव्हा वीरेनने अंगठी बाहेर काढली तेव्हा अयांशच्या हृदयाचे ठोके वाढले. विल यू मॅरी मी? वीरेनच्या या शब्दांनी तन्वी स्तब्ध झाली. तिच्या नजरा अयांशकडे खिळल्या होत्या, जो सगळ्यांसोबत हसत टाळ्या वाजवत होता, पण त्याच्या आतली अस्वस्थता त्याने लपवली होती. तन्वी, वीरेन पुन्हा म्हणाला. सगळे शांत होते कारण त्यांना दोघांच्या नात्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. तन्वीने नजर खाली झुकवली. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळाचे काही क्षण तरळले आणि मग ती माईक समोर घेत बोलली, जाणवतंय काही, पण सांगण्यास घाबरतोय. गर्भित अर्थ लपवून गप्प बसतंय. मैत्रीचं नातं वाढवतंय, पण त्यातलं प्रेम लपवतंय. अयांशच्या हृदयाची धडधड वाढली. तन्वीचे शब्द त्याच्यासाठीच होते आणि तो ते समजून चुकला. ओठांवर सत्य येतं, पण बोलताना तो थांबतो. एक मुलगा आहे जो न सांगता प्रेम निभावतो. टाइमपासच्या या जगात बहाणे करून स्पर्श करणाऱ्यांत तो वेगळाच आहे. केवळ नजरेने न स्पर्श करता एक अनोखा स्पर्श जाणवून देणारा.
तो दिवस त्यांच्या दोघांच्या नजरेसमोर तरळून गेला जेव्हा तिच्या पायाला स्पर्श करताना अयांशने आपला हात टॉवेलने झाकले होते, जेणेकरून तन्वीला त्याचा स्पर्श जाणवू नये. आता तो नजर चुकवत होता हे पाहून तन्वी पुन्हा बोलली, एक मुलगा आहे जो नजरेत प्रेम लपवतो पण नजर चुकवतो. सर्वजण टाळ्या वाजवू लागले, पण वीरेन काहीसा गोंधळलेला दिसत होता. अयांशला अचानक त्या ठिकाणाहून जावंसं वाटू लागलं. तो मागे वळताच तन्वीने जोरात आवाज दिला, हे यू मिस्टर अयांश सिंग राणा. अयांशने डोळे घट्ट मिटले. तो एक हलकीशी स्मित हास्य करत वीरेन आणि तन्वीच्या जवळ आला. तेव्हा तन्वी पुन्हा बोलली, हो मिस्टर अयांश सिंग राणा, अभिनंदन करणार नाहीस का तुझ्या बेस्ट फ्रेंड आणि एक्स वाईफला? काय? वीरेन चक्रावला. हे ऐकताच पार्टीतील प्रत्येकजण अवाक झाला. साराने अयांशकडे पाहिलं आणि आता तिला हळूहळू समजू लागलं की लग्नाच्या नावाने तन्वी एवढी गंभीर का व्हायची. कॉंग्रॅच्युलेशन्स, अयांश कसंपसं बोलला. वीरेन हा बेस्ट आहे, तुला खूप आनंदी ठेवेल. हे ऐकताच तन्वी हसली. कमाल आहे, कधी भाऊ कधी मित्र. वेल, मला काही फरक पडत नाही. वीरेनकडे पाहत, सॉरी मिस्टर देसाई. अयांशकडे पाहत, गुड बॉय फॉर एव्हर. तन्वी अशी वागतेस? अयांश तिच्या वागण्याने चक्रावला होता, तर वीरेन शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. तन्वीने अयांशकडे संतापाने पाहिलं आणि तणतणली, हो, कारण मला जी तन्वी सिन्हा होती ती राहू दिली आहेस का तू? तुला माहीत आहे का, आय जस्ट हेट यू. अयांशने खोल श्वास घेतला. ओके रिलॅक्स. तन्वीने त्याला जोरात ढकललं. का आलास आता? का उभा आहेस माझ्यासमोर? ती निघून जाणार होती, पण थांबून वीरेनकडे पाहत म्हणाली, त्याच्या सांगण्यावरून माझ्यावर उपकार केल्याबद्दल धन्यवाद, पण आता गरज नाही. अयांश तिच्या मागे गेला. तो धावत तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. तन्वी, जर कळलं होतं तर निघून जाणं गरजेचं होतं का? तन्वीच्या पावलांचा ठोका थांबला. तिने वळून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, गालावर ओघळत होते. तू तू ना, कुठेही जा, मला परत दिसू नकोस. तिने अश्रू पुसले आणि निघून गेली. तन्वी, इतका राग का आहे? कॉन्ट्रॅक्ट होतं ना, मग काय फरक पडतो? हे ऐकताच तन्वी तिथून निघून गेली. वीरेन बाहेर आला. अयांश त्याच्याकडे पाहून अपराधी स्वरात म्हणाला, आय एम सॉरी यार. लग्न? तू लग्न केलंय? कधी केलं? आणि एक मिनिट, तू माझ्याशिवाय लग्न केलंस कसं? वीरेनच्या प्रश्नांची सरबत्ती झाली. साराही आता बोलली, तन्वी अशी का वागते? तुम्ही तिच्यासोबत नेमकं काय केलं? वीरेनने तिला रोखलं. एक्सक्यूज मी, माझा मित्र असा नाही आहे. सॉरी सर. सारा गडबडली. अयांशने विचारलं, तन्वी कुठे राहते? वीरेन आणि सारा एकदम बोलले, मला माहिती आहे. अयांश आणि वीरेन तन्वीच्या घरी पोहोचले. मिस्टर वर्मा दारात आले. तुम्ही कोण? तन्वी, तिला भेटायचं आहे. मिस्टर आणि मिसेस वर्मा त्याला विचित्र नजरेने पाहू लागले. मला नाही भेटायचं, खाली उतरलेली तन्वी बोलली. तन्वी, तन्वी, ऐक ना एकदा, बोलायचं आहे. ही बेशिस्त वागणूक नाही सहन करणार मी. आमची मुलगी एकटी आहे असं समजायची चूक करू नका. मिस्टर वर्मा संतापले. अयांश काही बोलणार होता, पण मिस्टर वर्मा त्याला बाहेर काढण्याच्या तयारीत होते. अंकल, एक मिनिट, तो माझा नवरा आहे. सर्वांनी आश्चर्याने तन्वी आणि अयांशकडे पाहिलं. तन्वी अयांशकडे वळली आणि म्हणाली, हां बोल. तो काही क्षण शांत राहिला. तेव्हा तिने नाक मोडत विचारलं, आलास तर बोल ना. अयांश तिच्या खोलीत गेला. तिने तो खूप बदललेला पाहिला. त्याने निरखून पाहिलं आणि हात बांधत विचारलं, हे काय? तूही नाहीस तन्वी. मला समजत नाही, इतका राग का? हेच तर हवं होतं ना तुला. 6 महिने झाले, तू आता मुक्त आहेस, मग ही नाराजी का? तन्वीने संतापाने त्याच्याकडे पाहिलं. तुझ्यासमोर त्याने मला विचारलं, प्रपोज केलं, आणि तू तू आनंदाने टाळ्या वाजवल्यास, अभिनंदन केलंस. तुला खरंच काही फरक पडत नाही का? अयांशने शांत स्वरात उत्तर दिलं, तो चांगला आहे, मित्र म्हणूनही उत्तम आहे, आणि हो, खरंच काही फरक नाही पडत. तन्वीने संतापाने उत्तर दिलं, हां, तर करूया का लग्न? मग तूच मंत्र सांग, तूच कन्यादान कर आणि वरून आशीर्वादही दे. तन्वी, अयांशचा आवाज यावेळी खूपच नरम होता. तन्वीच्या डोळ्यात नरमी आली. तिने हळूच म्हटले, तू तू खूप वाईट आहेस, आणि तू जे केलंस, मी असं काही केलं नाही जे मला त्रास देत नाही, पण तरीही
लग्न केलं, एक नॉर्मल लग्न. मनापासून सगळं निभायचा प्रयत्न केला. पण तू आधीच कॉन्ट्रॅक्ट ठरवलंस. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, 6 महिन्यांचं नातं. फक्त एवढेच दिवस राहायचं होतं ना. तरीही मी काही अपूर्ण ठेवलं नाही. मी बोलत नव्हतो, पण कारण तू तू समजून निघून गेलीस. का? मी थांबवलं असतं, पण मला हा अधिकार दिला कधी होतास? एक एक वचन आठवतंय मला तुला दिलेलं. मी तुला थांबवणार नाही ही अट तर तूच ठेवली होतीस. माझ्याकडे तसा काही अधिकार नव्हता, ना तेव्हा ना आज. मग मी तुला माझ्या आयुष्यात कसं रोखू? मी नेहमी नाती मनापासून निभायचा प्रयत्न केला आहे. पण आपल्या नात्याची सुरुवातच एका अटीवर झाली होती, एक करार. जेव्हा नाती कागदावर ठरतात तेव्हा ती हृदयाने निभावली कशी जाणार? तू माझ्यासाठी अनोळखी होतीस. फसवून लग्न झालं आपलं. पण तरीही तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य मानलं आणि ते निभायचा प्रयत्न केला. पण त्याही पलीकडे काही असेल तर ते फक्त मैत्रीच. आणि मैत्रीने मला तसा अधिकार कधीच दिला नाही. अयांश, मी तन्वी काहीतरी म्हणू पाहत होती, पण तो फक्त हसला आणि म्हणाला, फक्त काही शब्द ओठांपर्यंत आले नाहीत म्हणून तुला काही समजलं नाही. अमायरा, राजीव, आई बाबा सगळ्यांमध्ये सगळं पाहू शकलीस, समजू शकलीस, पण माझ्यात नाही. प्रयत्न तरी केलास का? हां, मी तुझ्यावर आरोप नाही करणार, करूच शकत नाही. मी तुला थांबवलं नाही हे स्पष्ट दिसतंय. पण तेही लक्षात ठेव ना, ही पहिली वेळ होती जेव्हा मी तुझ्यासोबत नव्हतो. मी फक्त पाहू शकत होतो माझ्या डोळ्यांसमोर तुला. बोलता बोलता अयांश थांबला. तो तिला राग दाखवायचा प्रयत्न करत होता, पण सत्य तर हेच होतं. त्याने स्वतःलाही त्याच्या प्रेमावर प्रश्न विचारायचा अधिकार दिला नव्हता. मग आज कसा कठोर राहू शकला? म्हणून तो गप्प झाला. मी कशी थांबली असती? तू कारणच दिलं नाहीस. तन्वी रडवेली झाली. मी आधीच सांगितलं होतं की मी निघून जाईन, पण मला माहीत नव्हतं की निघून जाणं इतकं अवघड होईल. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यासमोर ते दिवस फिरून गेले. खरंच किती कठीण होतं ते दोघांसाठीही. तू तू थांबवू इच्छित होतास, पण थांबवलंच नाहीस. मला वाटलं कदाचित मीच चुकीची होते. तन्वीच्या डोळ्यात टचकन अश्रू आले आणि पुढे सरकत ती पटकन अयांशच्या छातीवर कोसळली. डोळ्यांसमोर कितीतरी आठवणी तरळून गेल्या. अयांशचे हात अजूनही खालीच होते, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट झळकत होतं. मी खूप मिस केलं तुला. तन्वी लहान मुलासारखी वागू लागली. जेव्हा तिला जाणवलं की अयांशचे हात अजूनही तसेच होते, तेव्हा तिने हळूच कुजबुजत विचारलं, अट फक्त कॉन्ट्रॅक्टसाठी होती ना? मग तो वेळ संपलाच ना? तिच्या या बोलण्याचा अर्थ समजताच अयांशच्या हृदयाची धडधड वेगाने वाढू लागली. तिच्या स्पर्शापूर्वीच त्याचे हात थरथर कापत होते. अयांश, मला एकदा तरी मिठी मार. तिच्या या विनंतीवर थरथरत त्याने हलकेच हात तिच्या पाठीवर ठेवले. त्याच्या हातांचा स्पर्श होताच तन्वीने आपोआप डोळे मिटले. अयांशलाही विश्वास बसत नव्हता की तन्वी इतक्या जवळ आहे. कुठेतरी तो आशा सोडून लागला होता. तिचं डोकं त्याच्या छातीला टेकलेलं असताना ती हलक्या आवाजात म्हणाली, सॉरी, मला माफ कर. माझ्यामुळे तू किती त्रास सहन केलास. अयांशने हळूच तिला सोडलं आणि अडखळत विचारलं, अचानक हे? तू तू तर त्याला कळेच ना की काय बोलावं. तन्वी त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, अचानक? अयांश, तुझं वागणं बघितलेस का कधी? कोणी कसं समजून घेणार? ती गप्प झाली. अयांशच्या नजरा तिच्यावरच स्थिर होत्या. माझ्याशी लग्न करशील? काही क्षणांनी तन्वीच्या या शब्दांनी अयांशला धक्का बसला. तो काही बोलण्यासाठी तोंड उघडतो, पण पुन्हा शांत होतो. त्याच्या या शांततेमुळे तन्वी थोडीशी घाबरली. बोल ना. अयांश राणा, काय तू या बावळट मूर्ख मुलीला आयुष्यभर सहन करशील? कोणत्याही परिस्थितीत? मला एकटी सोडणार नाहीस ना? त्याच्या डोळ्यात डोळे मिळवत ती विचारत होती. अयांश त्याच तीव्रतेने तिला पाहत होता. तन्वी थोडीशी लाजत त्याच्यापासून दूर झाली आणि खाली बसून म्हणाली, मला परवानगी आहे का तुझ्या जगाचा एक भाग होण्याची? माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणीच नाही. माझ्या हृदयाला जितका विश्वास आहे तुझ्यावर तितका कोणावरही नाही. तर हा विश्वास तू आयुष्यभर टिकवशील? माझ्या मूर्खपणाला सहन करशील? माझ्या अजब प्रश्नांची उत्तरं देत राहशील? तुझ्या आयुष्यात मला सामील करून घ्यायचं आहे का? माझ्याशी लग्न करशील? तन्वी आणि अयांश अस्वस्थ वाटू लागले. अयांश टक लावून तिला पाहत राहिला. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की असा क्षण त्याच्या आयुष्यात येईल. तन्वीच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या मनातील तणाव वितळत चालला होता. तो काही न बोलता हात पुढे करतो तिला उचलण्यासाठी. तन्वीने क्षणभरही त्याच्यावरून नजर हटवली नाही. जसजसा तिने त्याचा हात पकडला,
अयांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. लग्न म्हणजे काही करार नाही तन्वी, की आज वाटलं तर केलं आणि काही महिन्यात संपवलं. नाती कधी तडजोडींवर टिकत नाहीत. जर तू एक सामान्य लग्नासाठी तयार असशील तर मी तर नेहमीच तुझ्या प्रतीक्षेत होतो. सांग कधी करायचं लग्न? तन्वीच्या डोळ्यात आनंद चमकू लागला. आनंदाने उडी मारत ती पुन्हा अयांशच्या छातीशी येऊन भिडली. तोही शांतपणे त्याच्या वाढलेल्या श्वासांना संयमित करत होता. तन्वीने त्याच्या मिठीतून बाहेर येत विचारलं, तुला माहीत होतं ना मी इथे आहे? त्याने मान हलवली. त्यावर ती परत विचारते, मग आलास का नाही? काय विचार करत होतास? की परत तुझ्या गळ्यात पडावं म्हणून? मग घर, आई बाबा सगळ्यांवर अधिकार गाजवावा म्हणून? हो, मला माहिती आहे. अगं, तुला पण माहीत होतं ना घर कुठे आहे? आलीस का नाही? अयांशने उलट विचारलं. तन्वी काही बोलू शकली नाही. तिच्या ओठांवर गप्पपणाचा शिक्का बसला. घरावर, कुटुंबावर, आईवर हक्क सांगू शकलीस, पण माझ्यासाठी नक्की नव्हतीस ना, कारण मी तुला थांबवलं नव्हतं. मग कशी आली असतीस? अयांशच्या या प्रश्नाने तन्वीला काही दिवसांपूर्वीची घटना आठवली. ती ऑफिसच्या पार्किंगमध्ये होती तेव्हा तिची नजर रेयांशवर गेली. त्याला पाहताच ती चिडली आणि न बोलताच निघू लागली. पण तो तिला थांबवत म्हणाला, तन्वी. त्याचा आवाज ऐकताच ती रागाने थांबली आणि त्याच्याजवळ काही पावलं चालत गेली. मग शेवटी तुझ्या कुटुंबाने तुला सोडवलंच ना? त्याने व्यंग्य करत म्हटलं. रेयांशच्या बोलण्याने ती अजून चिडली. माझ्याकडे काही बोलायला नाही आहे. मला काही फरक पडत नाही. मी इथे फक्त अयांशच्या बाबतीत बोलायला आलोय. रेयांशच्या वाक्यावर तन्वी गप्प झाली, पण लगेच चिडून म्हणाली, मला काही घेणं देणं नाही तुझ्या भावाशी, आणि त्यालाही माझ्याशी काहीच फरक पडत नाही. रेयांशला धक्का बसला. फरक नाही? वाव, तू खरंच स्वार्थी आहेस. अयांशने तुझ्यासाठी खूप काही केलंय आणि तुला काही फरकच पडत नाही. पण तो आजही तुझ्या विरुद्ध एकही शब्द ऐकायला तयार नाही. तो स्वतःला हरवत चाललाय. तुला वाटतंय त्याने तुला रोखलं नाही म्हणून त्याला काही वाटत नाही. तो आजही तुझ्यावर प्रेम करतो तन्वी. हे ऐकून तन्वी अचंबित झाली. तिच्या मनात असंख्य विचार फिरू लागले. रेयांशने पुन्हा तिच्याकडे पाहत म्हटलं, मी खूप चूक केली, पण प्लीज तू तरी अयांशच्या आयुष्यात परत ये. ते ऐकून तन्वी तिथून निघून गेली. डोळ्यात अश्रू दाटले होते. तन्वी. अचानक सारा आवाज देताच तन्वी आणि अयांश दोघांचेही लक्ष दाराकडे गेले. त्यांच्यासोबतच वीरेंद्रही होता. तू इथे? तन्वी थोडी संभ्रमित झाली आणि मग अयांशकडे पाहताच तिला कळून चुकले की हे दोघे त्याच्यासोबतच आले आहेत. अगं तन्वी, म्हणजे हा आहे तुझ्या लग्नाला नकार देण्यामागचा खराखुरा कारण? खरं खरं सांग, याने काही केलं आहे का? सारा संशयाने अयांशकडे बघत म्हणाली. तेव्हा तो म्हणाला, अगं मी तुला आधीच सांगितलं होतं, तरीही तू. कथा बनवणारेही असतात. सारा म्हणताच तन्वीने कपाळावर हात मारला. तिथेच वीरेनने तिला टोमणा मारला. तुझं डोकं वापरता येत नाही का? नसेल तर तोंड तरी बंद ठेव. सारा रागाने चेहरा फुगवत बसली, पण तन्वी मात्र हसून गेली. इतक्या महिन्यांनंतर पहिल्यांदाच सारा आणि वीरेन तिला इतक्या मनापासून हसताना पाहत होते. अयांशच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं. मिळालं उत्तर, वीरेनने साराकडे पाहून म्हणाला आणि मग तन्वी व अयांशकडे पाहून. हं, तर सगळं स्पष्ट झालं ना? पण तन्वी, तू खरंच खूप नशीबवान आहेस. पण आय एम सॉरी. मला खरंच कल्पना नव्हती की असं काही. मी आधीच. तन्वी थोडीशी अळखळली. तेव्हा वीरेन हसत म्हणाला, आधीच कोणाची तरी होतीस, नाही का? काही हरकत नाही. पण एक गुपित सांगू? लग्नाची मागणी घालून नकार मिळणार हे मला आधीच माहीत होतं. अयांश आणि तन्वी एकदम आश्चर्यचकित झाले. वीरेनने हलकंसं असत सांगितलं, हो, खरं तर मला तुझ्यासाठी थोडंसं सॉफ्ट कॉर्नर होता, पण रेयांशकडून मला आधीच कळालं होतं की तू आणि अयांश. म्हणूनच मी विचार केला की एकदा प्रयत्न करूनच बघू. अयांशकडे बोट दाखवत, याला फरक तर पडला होताच, पण अयांश सिंह राणा दाखवत नव्हता. पण आय लाईक हिज रिस्पॉन्स. सारा आश्चर्याने डोळे मोठे करून म्हणाली, वा सर, म्हणजे तुम्ही मुद्दामच तन्वीला प्रपोज केलं, फक्त दोघांपैकी कोणीतरी तरी प्रतिक्रिया देतंय का हे पाहण्यासाठी. वाव, नॉट बॅड. अयांशसाठी हे सगळं पचवणं थोडं कठीण होतं की रेयांश आधी तन्वीशी आणि मग वीरेनशी बोलून गेला होता. अरे अयांश भाई, आता शांत हो. तुला काय झालं? वीरेनच्या प्रश्नावर त्याने फक्त नकारार्थी मान हलवली आणि हलकंसं हसला. रेयांश आपल्या खोलीत अस्वस्थ बसला होता. सोनियाकडून अजूनही काहीच प्रतिसाद आलेला नव्हता. त्याला राग तरी येत होता, पण यावेळी तो अस्वस्थ अधिक होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. कॉल उचलताच पलीकडून एका मुलीचा आवाज आला. हाय रेयांश, आज भेटतोस का? त्याने हसत हो म्हटलं, पण त्याच्या मनात काहीतरी गडबड जाणवली.
अचानक तो म्हणाला, नो, आणि लगेचच कॉल कट करून फोन उशीवर फेकला. त्याने स्वतःशीच वैतागून म्हटलं, अयांश भाई घरी गेल्यावर सगळ्यांना सोनियाबद्दल सांगणारच. ओ गॉड. सोनिया खोलीत तिकडे शांत बसली होती. तिचं लक्ष तिच्या पोटाकडे होतं. अयांशने तिला सांगितलेल्या गोष्टी तिच्या मनात घोळत होत्या. इतक्यात खिडकीकडे काहीतरी आवाज आला. तिने तिकडे पाहताच रेयांश खिडकीतून आत आला. तू इथे काय करतोयस? सोनियाने चकित होत विचारलं. तुला नेमकं हवंय तरी काय? यार जस्ट स्टॉप धिस. रेयांश चिडलेला होता. तिच्याकडे नीट बघताच तो शांत झाला. तो हळूहळू तिच्या जवळ आला. त्याने हलक्याने तिच्या पोटावर हात ठेवला आणि एका क्षणासाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली. दोघांनाही एका नवीन भावनेचा अनुभव आला. हाय बेब्स, जस्ट स्टॉप इट नाव. आय एम रेडी. रेयांशच्या या शब्दाने सोनिया अजूनही शांत राहिली. काही वेळाने तिने विचारले, डू यू लव्ह मी? रेयांश काही क्षण स्तब्ध झाला. त्यांच्या नात्यात प्रेमासारखं काही नव्हतं, पण या काळात काहीतरी बदलत होतं. इतक्या लवकर या भावनांना नाव देणं त्याला अवघड जात होतं. काही क्षण शांततेनंतर तो सपाट आवाजात म्हणाला, आय डोंट नो. आपल्या नात्यात कधीच प्रेम नव्हतं. तूही जाणतेस की मी प्रेमावर विश्वास ठेवत नाही. पण अनेक लग्न जबरदस्तीने होतात आणि मला या संधीचा विचार करायचा आहे. आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू आपल्या बाळासाठी कसं भविष्य निवडतेस. अयांशच्या शब्दांची आठवण सोनियाला झाली. रेयांशने तिच्यासोबत चुकीचं काही केलं नव्हतं. ती विचारात पडली. पण तुझ्या घरचे, विशेषतः तुझ्या वडिलांना हे मान्य होईल का? रेयांशच्या चेहऱ्यावर शांत हसू म्हटलं, ते मी पाहून घेईन. सोनियाने हळूच मान हलवली. रेयांश काही पावलं मागे गेला, पण तेव्हाच ती हळूच पुढे येऊन त्याच्या गळ्यात पडली. तो काही बोलू शकला नाही. थोड्या वेळाने ती मागे हटली तेव्हा त्याने हलक्याने तिच्या गालाला स्पर्श केला आणि अलगद म्हणाला, टेक केअर बेबी. वीरेनच्या आग्रहावरून अयांश त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाला होता. पण तन्वीचा चेहरा उतरलेला होता. जसेच वीरेनने पुन्हा निघण्याचा विषय काढला, तन्वी लहान मुलासारखी चेहरा करत म्हणाली, आता तर तो मला भेटलाय. तुम्ही नंतर घेऊन जाऊ शकत नाही का? अयांशच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या. आज त्याच्या डोळ्यांमध्ये तोच प्रेमाचा भाव होता जो नेहमीपासून त्याच्या हृदयात तिच्यासाठी होता. वीरेन हसला. तर सारा पटकन म्हणाली, हो बरोबर बोललीस. वीरेन सर, मला वाटतं आपण इथून निघावं. ते दोघे निघून गेले. अयांश त्या खोलीकडे पाहत राहिला. तन्वीची ही छोटीशी दुनिया त्याच्या चेहऱ्यावर तो सुकून घेऊन आली होती, जो काही महिन्यांपूर्वी हरवला होता. सांग, काय बोलायचं आहे? अयांशने थंड सुरात विचारलं. त्याचे बोलटे डोळे तन्वीच्या हृदयाच्या ठोक्यांना अस्थिर करण्यासाठी पुरेसे होते. तन्वी पहिल्यांदा इतकी विचित्र वाटत होती. काय? तुला जायचंय ना? मग जा. तिने चेहरा वाकडा तिकडा करून म्हटलं. अयांशच्या ओठांवर हसू म्हटलं. तो तिच्या अगदी जवळ आला. तिच्या डोळ्यांमध्ये बघत तो म्हणाला, जाऊ? पक्का? त्याच्या नजरेत अडकल्यावर तन्वीच्या डोळ्याही तिथेच स्थिरावल्या. त्या दोघांच्या नजरा एका दुसऱ्यात अडकून राहिल्या. क्षण किती निघून गेले ते कुणालाच समजलं नाही. अयांश. तन्वीने हलक्या आवाजात त्याचं नाव घेतलं. मला तिथे सगळं. पुन्हा सिंहसदनला जाण्याचा विचार तिच्या मनात येताच ती अस्वस्थ झाली. सगळ्यांचा काय फरक पडतो? मी आहे ना? अयांशने हसत म्हटलं. तन्वी निर्धास्त दिसली. इकडे ये. तिचा हात धरत तन्वी त्याला खिडकीजवळ घेऊन गेली. दूरवर दिसणाऱ्या आकाशाकडे पाहत ती म्हणाली, पाहिलंस, इथे किती छान वाटतं ना? हो. अयांशच्या नजरा मात्र तिच्या चेहऱ्यावरच स्थिर होत्या. ते पाहून तन्वी लाजली आणि तिने नजर खाली झुकवली. अयांश तिला टक लावून पाहत राहिला. त्याने हलकेच तिची हनुवटी वर केली आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला, इतकी एकटी पडलीस तरी एकदा कॉल करावंसंही वाटलं नाही? माझा फोन तुटला होता. सिमही खराब झाली होती. तन्वीने एक खोल श्वास घेतला आणि हसत म्हणाली, थांब, मी काहीतरी खायला करते. ती पुढे गेलीच होती, पण काही पावले चालताच अयांशने तिचा हात अलगद धरला. आज पहिल्यांदाच त्याने संकोच न करता तिचा हात धरला होता. त्यांच्या दोघांच्याही हृदयाची धडधड थांबली होती. अयांशने तिला जवळ ओढलं आणि आपल्या हृदयाशी धरलं. तन्वीने डोळे मिटले. तू एकटी अजिबात नाहीस. अयांशच्या या शब्दांनी तिच्या मनात सुकून पसरला. ती हलक्या हसत त्याच्यापासून मागे सरकली. अयांशने अलगद तिच्या गालावर हात ठेवला. तिचा चेहरा प्रेमाने थांबला आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्या स्पर्शाच्या जाणीवेने तन्वीच्या हृदयाला एक अनामिक सुख मिळालं. तिच्या डोळ्यांनी स्वतःहून शांतता स्वीकारली. स्पर्शही श्वासांना वाढवतो. स्पर्श त्याचा आत खोलवर भिडून गेला.
सकाळी शालिनीजी नेहमीप्रमाणे उठल्या. स्वयंपाकघरात आधीच नोकर होते. शालिनीजींनी चहा बनवला आणि चहाचा कप घेऊन आपल्या खोलीकडे निघाल्या. अयांश कधी येणार आहे शालू? सुबोधजींनी विचारलं. त्यावर शालिनीजी म्हणाल्या, माहीत नाही. म्हणाला होता कदाचित वेळ लागेल, पण लवकर येण्याचा प्रयत्न करेल. हं. सुबोधजी चहाचा घोट घेत विचारात गुंग झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून शालिनीजींनी विचारलं, काय विचार करता आहात? नाही, तसं काही नाही, फक्त सहजच. सुबोधजींनी विषय टाळला. सकाळच्या नाश्त्याच्या वेळी सगळं जेवणाच्या टेबलावर होते. प्लेटमधल्या पोह्यांमध्ये रेयांश फक्त चमचा हलवत होता. त्याच्या मनात कालची गोष्ट फिरत होती. सांगितलं होतं सोनियाला, पण आता कसं बोलायचं? तेव्हाच दारावर टकटक झाली आणि नोकराने दरवाजा उघडला. रेयांशने मागे वळून पाहिलं. अयांशाला असेल असं वाटलं, पण त्याच्यासोबत तन्वीही होती. शालिनीजींना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तन्वी परत आली होती आणि ती पाहून सगळे स्तब्ध झाले. स्वतः तन्वीही थोडी घाबरलेली वाटत होती. शेवटी काहीही झालं तरी असं न सांगता जाणं आणि आता काहीही न बोलता परत येणं हे तिलाही विचित्र वाटत होतं. शालिनीजी पटकन पुढे आल्या आणि तिला मिठी मारली. तन्वीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. एवढ्या महिन्यांनी परत येऊन त्या समोर उभं राहणं तिला फार भावुक करून गेलं. पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.